दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला संपूर्ण शीट सिलेक्ट करायची आहे. पेज लेआउटवर क्लिक करायचं आहे. इथे जाऊन प्रिंट एरिया या ऑप्शनवर क्लिक करून सेट प्रिंट एरियावर क्लिक करायचं आहे. थँक्यू. त्यासाठी आपण एक्सेल टाईप करू सर्च बॉक्समध्ये आणि एक्सेल ओपन होईल आपलं मायक्रोसॉफ्ट एक्सेल. त्या ठिकाणी आपण ब्लँक वर्कशीट हे ऑप्शन घेऊ आणि सेल्स B1 वर आपण टाईप करू सेल्स रिसिप्ट आणि त्याला सबमिट करू. थँक्यू. B3 ऑप्शनवर क्लिक करून त्याचा फॉन्ट कलर आपल्याला डार्क ब्लू करायचा आहे. आणि फॉन्ट साईज 24 करायची आहे. थँक्यू. दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला B2 या सेल्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. इथून पिक्चर ऑप्शन घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याकडे अवेलेबल असलेला कोणता तरी एक फोटो इन्सर्ट करायचा आहे. दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला सेल्स रिसिप्टवर क्लिक करायचं आहे आणि फॉन्ट इफेक्ट आपल्याला डार्क ब्लू किंवा ब्लू कलरचा कलर आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे.